पालघरमध्ये तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीमध्ये स्फोट झालाय। विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट झाल्याचं समजतंय। स्फोटाचं कारण मात्र अस्पष्ट आहे। स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे। विराज प्रोफाईल कंपनीच्या SMS1 या प्लांटमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतंय। या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरल्याची माहिती मिळते। त्यामुळे तारापूर मध्ये हा भीषण स्फोट झाल्याचं समजतंय। अभिषेक मठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, हा स्फोट नेमका कशामुळे झालेला आहे आणि कोणी जखमी झाले का? नेमकी काय माहिती मिळते? तारापूर मधल्या विराज प्रोफाईल कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। आपण दृश्य पाहतोय, या परिसरात काळ्या धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे। या स्फोटामुळे आजूबाजूचा बऱ्याच अंतरावरचा परिसर हा हादरून गेल्याची माहिती मिळते। विराज प्रोफाईल कंपनीच्या SMS1 या प्लांटमध्ये हा स्फोट झालाय। संतोष पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, या दृश्यांमधून या स्फोटाची भीषणता समजते। नेमकं काय घडलेलं आहे? काही जखमी आहेत का? काय प्राथमिक माहिती मिळते? भीषण स्फोट आहे। फर्नेस टँक जी होती ती तिचा स्फोट झाला तर प्राथमिक माहिती तिथे एका असलेल्या कामगाराने आपल्याला दिलेली आहे आणि ह्या कंपनीमध्ये साधारण 100 ते 150 कामगार कार्यरत असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे। ह्याच्यामधील काही कामगार जखमी झालेले आहेत, त्यांना ॲम्ब्युलन्स मधून पुढे रुग्णालयात नेण्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। मात्र हा स्फोट इतका भीषण होता की आपण ते चित्र बघू शकतो, ते व्हिडिओ बघतोय की पूर्ण त्याचे पत्रे वरचे कंपनीचे आहेत ते पूर्ण अस्तव्यस्त झालेले आहेत। तर आजूबाजूच्या नागरिकांनी सुद्धा आता व्हॉट्सअप ग्रुपला माहिती टाकलेली आहे की आमच्या घरांना सुद्धा हादरा बसलेला आहे, इतका भीषण स्फोट होता। त्यामुळे आता नेमकं काय पुढे माहिती येते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर जे पोलीस प्रशासन वगैरे आहे ते आता तातडीने तिथे दाखल झालेले आहे। माधवी, मात्र ही कंपनी नेमकी कशाची होती या संदर्भात काही समजू शकले? माधवी, ही कंपनी स्टील प्रोसेसची आहे आणि बोईसरमध्ये यांचे 3 प्लांट आहेत। वारंगडे आहे, बोईसर आहे आणि अजून एक दुसरा प्लांट आहे, असे 3 प्लांट आहेत। विराज प्रोफाईल ही मोठी कंपनी आहे आणि स्टील प्रोसेसिंगची ही कंपनी आहे। जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळी या इमारतीमध्ये, या कारखान्यामध्ये, या प्लांटमध्ये एकूण किती कामगार होते या संदर्भात काही समजू शकलंय? 100 ते 150च्या आसपास कामगार असल्याची माहिती, प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। माधवी, कोणी जखमी झालेला आहे या स्फोटामध्ये? कारण ज्या प्रकारे ही दृश्य दिसतायत, भीषण स्फोट आहे, तर जखमींविषयी काही माहिती मिळू शकते? काही लोक जखमी झाल्याची माहिती, प्राथमिक माहिती आपल्याला दिलेली आहे। जो एक त्यांचा कंपनीचा माणूस होता, त्यांनी आपल्याशी फोनवरून सांगितलंय काही जखमी झाले, त्यांनी ॲम्ब्युलन्स मध्ये नेलेला आहे, इथपर्यंत माहिती दिलेली आहे। मात्र स्फोट आता 10 मिनिटापूर्वीच झालेला आहे। आधी संतोष, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।